एवढ्या रात्री शेजाऱ्यांना कशाला फोन केला? बघतेच. हॅलो, हा बोल की. काय सांगतास? भैया आम्ही दोघीच घरात आहे. होय होय, दारूखिड कसं गेलं लावून बसतो. बर बर बर, चालते ठेवू का? होय होय. काय झालं एवढ्या रात्री का फोन केला? अहो ती सांगत होती की गावात चोर सुटले ती. अगं बाई आता काय करायचं? सासूबाई चोर घरात घुसलं तर? चिचून तुला चांगलं काय? अगं मी आहे की, कशाला भीत्या? मी दार लावल्या, उठ खिडकी लाव. हो सासूबाई इकडे या, इकडे या. आपण बघा इथं कुठे चोर दिसतोय का? हो सासूबाई तिथं काहीतरी दिसतंय बाई. अगं फोराने कशाला खिडकी उघडल्यास? हिला ना धरून चांगली चेचल तुला. लाव खिडकी. ऐक की, काल पलीकडे चोरी करायला तू का नाही? या सासू-सुनांच्या कालव्यामुळे आपण काल घावलूया. हो यार, ह्या दोघींनी पहिला फोडूया, मग पुढची घरं फोडूया. ओ सासूबाई तुम्हाला काय आवाज आला का? हो अजून तर काय नाही बाई. ओ सासूबाई आवाज आला. ओ सासूबाई जावा की बाहेर, नाही बघा. अगं मला काय दिसते हातदाराचा तुझा बाबा मी नाही, मला भावत तुम्ही जावा. अगं मला काय दिसत नाही म्हातारपणी. जातो जाऊन बघून जा. हो थांबा थांबा दादा, मला मारू नका. तुम्हाला मारायचंच असलं नाही, माझ्या सासूला मारा. सारखी मुकीच काय होत्या, भैरीच काय होत्या, मी नाटके येते तिच्या अंगात. वाटलं तर मी तुम्हाला सगळं सोनं नाणं देते, पण पहिली तिला फोडा. परवा तुम्ही घावला होतात नाही, ते तिच्याच कालव्यामुळे घावला होता. बर बर. काय होतं? अहो काय नाही, माझा नोडी मारली होती. चालते, मी आले जरा पाणी पिऊन. आता गेलं इथे का नाही बाहेर लवकर. अरे सासूला चांगली चिचल्या, अजून काय सुचवायला पाहिजे. अहो माझ्या सासूला मारू नका. हो, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सासूला पाक फोडून काढल्या. ती पाटकीनं सोनं बाहेर घेऊन यायचं, नाहीतर तुम्हाला पण दाखवतो काय असते ती. अरे भोने, चोरासनी सुपारी देऊन मला चेचा लावली. सोय तुझा मोठा शिवला तुझा. अरे मोठ दे तुम्ही मला मारायला.